बातमी बघूयात। पोलिसांनी जप्त केलेले अंमली पदार्थ ज्यांच्या ताब्यामध्ये ठेवले जातात त्या न्यायाधीशांनीच त्या अंमली पदार्थांचं सेवन केल्याचं मुंबई उच्च न्यायालयाच्या शिस्तपालन समितीला आढळून आल्याच्या नंतर इरफान शेख नावाच्या न्यायाधीशांना बडतर्फ करण्यात आलाय। मात्र न्यायाधीशांनी जर खरंच अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं तर फक्त बडतर्फीची कारवाई का करण्यात आली? इतर आरोपींना जशी अटक होते तशी अटक इरफान शेख यांना का करण्यात आली नाही, असाही प्रश्न आता निर्माण झालाय। खुद्द न्यायाधीशांनीच अंमली पदार्थांचं सेवन करण्याचा हा प्रकार मुंबईमधल्या बहुचर्चित कॉर्डिलिया क्रूज प्रकरणाशी संबंधित आहे। फिल्मस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला त्यावेळेला एनसीबीचे प्रमुख असलेल्या समीर वानखेडे यांच्या टीमनं कॉर्डिलिया क्रूजवरून अटक केली होती। त्याच वेळेला कॉर्डिलिया क्रूजवरती इरफान शेख हे न्यायाधीश देखील होते। इरफान शेख यांनी त्याच वेळेला अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं। मात्र समीर वानखेडे यांच्या टीमने इरफान शेख यांना वाचवायचा प्रयत्न केला आणि इरफान शेख यांना गुपचूप रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। मात्र उपचाराच्या दरम्यान त्यांनी कोकेन या अंमली पदार्थाचं सेवन केल्याचं समोर आलं। माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी इरफान शेख यांच्या चाचण्यांचे रिपोर्ट मिळवून त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केली। यानंतर उच्च न्यायालयाच्या शिस्तपालन समितीने केलेल्या चौकशीमध्ये इरफान शेख हे दोषी आढळल्याच्या नंतर त्यांच्यावरती बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणी एबीपी माझानं देखील काही सवाल उपस्थित केले आहेत। जर इरफान शेख यांनी अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं तर त्यांच्यावरती इतर आरोपींच्या प्रमाणे कारवाई का नाही? इरफान शेख यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या समीर वानखेडे यांच्या टीमवरती कोणती कारवाई होणार आहे? न्याय व्यवस्थेवरती सामान्यांचा विश्वास कायम राहावा यासाठी न्याय यंत्रणा या प्रकरणाची माहिती सार्वजनिक करणार आहे का? तर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात नेमकं काय म्हटलंय आपण बघूयात। प्रशासनाद्वारे पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी सखोल चौकशी चालू आहे आणि जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणार। मादक पदार्थाच्या स्टोरेज संदर्भात पुढे एक काळजी घेतली जाईल तशा प्रकारच्या सूचना दिल्या जाईल। या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय आणि महाराष्ट्र शासन अतिशय गंभीर असून नवीन कायदे देखील आपण त्याच्यामध्ये तयार करतो आहे जेणेकरून याच्यामधून कुणीही सुटणार नाही।